हरिओम. कल्पवृक्ष छायेखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मिरज येथील उच्च कोटीच्या योगिनी व महान महिला संत परमहंस सद्गुरू ओम मालती देवी यांच्या जीवनचरित्राबद्दल आपण जाणून घेत आहोत त्यांच्याच काही साधकांकडून. सद्गुरू आणि शिष्य हे नातं जन्माजन्मांतरीचं, पण शिष्याला या जन्मात ते नव्याने उलगडतं. अशाच एका साधिकेचा प्रवास आणि अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत. मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो आपल्या ज्येष्ठ साधिका अर्चना चिटणीस काकू यांचं. हरिओम. 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 चिटणीस काकू, तुम्हाला पहिला प्रश्न हा आहे की आईंची आणि तुमची भेट कधी आणि कशी झाली? मी साताऱ्याला असते. साताऱ्यामध्ये LIC कॉलनीमध्ये सद्गुरू आई ह्या उमराणी आणि बरेच तिथे साधक होते. त्यांच्याकडे येत असत. तर अशाच एकदा आमच्या घराच्या समोर मालुताई कुलकर्णी ह्यांच्याकडे आई अगदी सकाळी लवकर 6:30 वाजता आल्या होत्या. तेव्हा माझी आणि त्यांची पहिली भेट झाली. त्यांच्याबद्दल मला फारशी काही माहिती नव्हती. पण त्या मला सकाळी उठवायला आल्या आणि म्हणाल्या की "अगं, माझ्या गुरु आल्या आहेत आणि 5 जणी सवाष्णी औक्षणासाठी हव्या आहेत, तर तू चल." तर मी पूर्ण झोपेमध्ये होते. झोपलेलीच होते. त्यांनी मला उठवलं होतं आणि मी म्हटलं की "अहो, मी झोपेत आहे आणि मी अशी कशी येणार?" तर त्या म्हणाल्या, "नाही, असशील तशी आहे." मी दात घासले नव्हते, चूळ भरला नव्हता किंवा काही वेणीफणी झालेली नाही, अंघोळ नाही. पण त्यांनी मला खूप आग्रह केला म्हणून मी तशीच गेले. अर्धवट झोपेतच होते. दारामध्ये आई उभ्या होत्या आणि त्यांनी माझ्या हातामध्ये निरांजनाचं ताट दिलं आणि म्हणाल्या, "औक्षण कर." मी खरोखरीच झोपेतच होते. ती कुठली निद्रा हातात एक आईच जाणे. आई आतमध्ये आल्या. सगळ्यांनी नमस्कार केले. मला पण सांगितलं की नमस्कार कर, पण त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावरती तुझं 2 भुवयांच्या मध्ये त्याचा स्पर्श झाला पाहिजे असा नमस्कार कर, असं मला तिथल्या सगळ्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे मी केला नमस्कार आणि मी झोपेत होते म्हणून असेल किंवा काय मला नाही कळत. पण मी कितीतरी वेळ जवळजवळ 5 मिनिटापेक्षा जास्त मी त्यांच्या अंगठ्यावरती माझं जे डोकं लोहचिंबकाला चिकटल्यासारखं तसं चिकटूनच राहिलेलं होतं. आणि एक जण मला अशा उठवायचा प्रयत्न करत होत्या. तर आई म्हणाल्या, "नका, तिला जितक्या वेळ माझ्या पायांवरती, चरणांवरती राहायचंय तितक्या वेळ तिला राहू द्या." आणि मी जवळजवळ एक 7 मिनिटं, 7 ते 8 मिनिटं तरी मी त्यांच्या चरणांवर तशीच होते. काय झालं मला खरंच कळत नाही. पण तिथनंच काहीतरी त्यांनी शक्ती प्रवाहित केली आणि त्यांच्याबद्दल मला अतिशय ओढ वाटायला लागली. ही साधारण कोणत्या सालातली घटना? 1991 सालची. 91 सालची. अच्छा. मग त्या तुमच्या आईंचं प्रथम दर्शन झाल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आले ते थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. अनुभव म्हणजे त्यांच्याबद्दल इतकी ओढ निर्माण झाली ना, की सारखं असं वाटायला लागलं, की आपण त्यांच्या भेटीला जावं, त्यांच्या सहवासात राहावं. का वाटत होतं कळत नव्हतं. पण ती ओढ खूप वाटायला लागली होती. आणि मग ही दुसरी भेट केव्हा झाली? दुसरी भेट मग त्यांच्याबरोबरच एकदा मी ह्याला गेले होते, मिरजला गेले होते, त्यांच्या घरी गेले होते. सकाळी 11 वाजता आम्ही पोचलो, तर त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही न सांगता तेव्हा काही फोन किंवा असं काही हे नव्हतंच. तर आम्ही गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला जेवण स्वतः स्वयंपाक करून आम्हाला जेवायला घातलं. मला ध्यानाला बसायला सांगितलं. मला ध्यान वगैरे काही माहिती नव्हतं. त्या म्हणाल्या स्वामीजींचा तिथे विग्रह होता, त्याच्यासमोर मला बसायला सांगितलं आणि म्हणाल्या, "बस इथे तू, माझा स्वयंपाक होईपर्यंत तू डोळे मिटून बस." मी स्वामीजींच्या समोर बसले खरी, पण मला माहिती नाही ध्यान वगैरे काय खरंचच माहिती नव्हतं. तर मला असे स्वामीजी प्रत्यक्ष बसलेत आणि तोरणं बांधली आहेत, खूप सुगंध सुटला आहे, खूप फुलं वाहिलेली आहेत, हार वाहिलेले आहेत आणि मी त्यांच्यासमोर बसली आहे आणि ते स्वामीजीचा जो विग्रह आहे तर तो स्वामीजी प्रत्यक्ष बसलेत असं मला दिसत होतं. आणि मग बऱ्याच वेळाने स्वयंपाक आईंचा उरकल्यानंतर आईंनी मला म्हणाल्या, की "आता डोळे उघड, चल स्वयंपाक तयार आहे." ही माझी दुसरी भेट. त्यावेळेला माझी आई बरोबर होती आणि तेव्हा आईला माझ्या त्यांनी सांगितलं, की "अहो, ही तुमची लेक आहे ना, हिची तुम्ही काळजीच करू नका. कारण ही हिच्या वाडवडिलांच्या पुण्याईचं संपूर्ण गाठोडं बरोबर घेऊन आलेली आहे." वाह! किती छान. म्हणजे दुसऱ्या भेटीतच तुम्हाला सद्गुरूंच्या हातचा प्रसाद मिळालेला आहे हो, आणि इथून तुमची सुरुवात झाली. सुरुवात झाली. आणि हं. मग तुम्ही परत सातारला आला असाल. हो. मग त्या कालावधीत काय झालं?
नाही मला म्हणजे त्या मालुताई कुलकर्णी त्यांची ध्यानाची बैठक खूप छान होती. 3-3 तासाची त्यांची बैठक होती. तर त्या सारख्या माझ्या घरी यायच्या आणि आम्ही दोघी जणी मिळून ध्यानाला बसायचो. आणि मला त्या ध्यानामध्ये इतका आनंद मिळायचा. मला माझ्या मुद्रा व्हायच्या विविध प्रकारच्या. म्हणजे मला ते काय होतंय कळायचं नाही. पण म्हणजे माझी मीच अशी पूजा करतीये, माझी मीच मला हार घालतीये किंवा असं हे पाणी मी माझ्यावर शिंपडतीये म्हणजे त्याचे अर्थ मला कळत नव्हते. पण जेव्हा परत आईंना भेटले तेव्हा त्या म्हणाल्या, की "अगं ह्या मुद्रा होतायत. म्हणजे आपणच ब्रह्म आहोत. आपणच आपली पूजा करतोय. अशा ह्या तुझ्या मुद्रा तुला होतायत." मग शंख मुद्रा व्हायच्या किंवा विविध प्रकारच्या मुद्रा व्हायच्या. आणि त्या इतक्या आपोआप व्हायच्या ना, की मी प्रत्यक्ष नंतर करायचा प्रयत्न केला तर त्या जमायच्या नाही. पण त्या ध्यानामध्ये मात्र त्या जमायच्या. तेव्हा त्या मालुताई कुलकर्णींना वाटायचं, की हिला असं काय होतंय? मी हात लावून बघू का? काहीतरी ते विवेकानंदांच्या पुस्तकात वगैरे त्यांनी वाचलेलं होतं. तर तसं वाटायचं त्यांना. पण म्हणायच्या परत मला नाही सहन झालं तर पण यानंतर मग हे जे तुम्हाला अनुभव यायला लागले, हं. तुम्ही हे अनुभव कधी आईंबरोबर सामायिक केले का? हो, आणि आईंना परत आईंची दुसरी भेट कधी झाली? आणि तिसऱ्यांदा जेव्हा मी मालुताई कुलकर्णींबरोबर आईंच्या मुलाच्या घराच्या वास्तुशांतीला, हेमंतदादांच्या घराच्या वास्तुशांतीला गेले, तर ह्याच्या दिवशी गेले. अक्षय तृतीया होती त्या दिवशी आणि आम्ही गेलो. तर आईंच्या म्हणजे हेमंतदादांच्या घरी गेल्यानंतर तिथे आई आराम करत होत्या आणि तिकडे होम हवन वगैरे चाललं होतं. आई एका रूममध्ये होत्या. तर तिथे जाऊन आम्ही नमस्कार वगैरे केला. आईंनी अशा पायावरती हात फिरवत होत्या. आई स्वतः अशा पायावर हात फिरवत होत्या. तर मला एकदम काय इच्छा झाली माहिती नाही. मी म्हटलं, "आई पाय दुखतायत का आपले?" पाय पाय आपले चेपू का? तर तेव्हा आई म्हणाल्या, "हो अगं चालेल, खूप पाय दुखतायत, खूप दगदग झाली आहे ना मला." तर आईंचे मी पाय चेपत राहिले. मग अर्चनाताई, त्यावेळी तुम्हाला त्या भेटीत आईंची सेवा करण्याची संधी मिळाली. पण तुम्ही जी आईंची सेवा करत होता, त्यांचे पाय चेपत होता, त्यावेळेला आईंचा आणि तुमचा काही संवाद झाला का? हां, संवाद म्हणजे "काय करतेस तू? ध्यानाला बसतेस का?" अ, बरंच आईने म्हणजे असं आध्यात्मिक थोडं विचारलं आणि "येत जा, मिरजला येत जा. आता आपण तपोवन बांधायचं चाललं आहे. त्याची जागेचं आपलं हे चाललंय." तेव्हा तपोवन बांधलेलं नव्हतं किंवा हे झालं नव्हतं. फक्त जागा मिळालेली होती आपल्याला. असं आईंनी त्यावेळेला सांगितलं, की "तू येत जा, घरी येत जा" म्हणून असं. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सातारला परत निघालात. हो. सातारला निघालो. लग्नाची तिथी होती त्यामुळे प्रचंड गर्दी आणि उन्हाळा पण त्यावेळेला होता खूप. आम्ही स्टँडवर आलो, तर तेव्हा त्यावेळेस 4ची ही शेवटची बस होती आणि प्रचंड गर्दी होती आणि कंडक्टर ओरडत होता, की "तुम्ही फक्त रिझर्व्हेशनवाले या पुढे, बाकी कोणीही येऊ नका." तर मी त्या गर्दीतनं सुद्धा आतमध्ये गेले आणि कंडक्टरला म्हटलं, की "आम्ही दोघी लेडीज आहोत. ह्याच्यानंतर आम्हाला बस नाही आहे. तर तुम्ही आम्हाला कसंही करून आतमध्ये घ्या. आम्ही पायरीवर बसू, पण आम्हाला जागा जागा द्या. येऊ द्या ह्याच्यातनं." तर कंडक्टर म्हणाला, माझ्या अंगावर जवळ-जवळ ओरडलाच तो, "अहो तुम्हाला सांगितलंय ना तुमची जागा धरून ठेवली आहे. या वाह! आतमध्ये." आणि त्या दरम्यान काही तुम्हाला अनुभव आले आईंचे? हो. इतका मजेशीर अनुभव आला. त्याचं उत्तर पण आईंनी नंतर दिलं, की काय झालं एवढ्या गर्दीमध्ये चढून सुद्धा आम्हाला 2 सीटची तेव्हा 2 आणि 3 अशा बसमध्ये असायच्या. तर 2 सीटची जागा मिळून छान खिडकी मिळाली. खिडकीत मी बसले होते. गर्दी खूप होती. स्टँडिंगनी पण लोकं खूप होती. आणि आपलं सहजच आपण खिडकीत बसलेलो असलो, की बाहेर लक्ष जातं. त्याप्रमाणे मी बाहेर बघितलं. तर आई अशा तेव्हा स्थूल होत्या खूप. तर आई माझ्या खिडकीच्या लेव्हलनी माझ्याबरोबर अशा दुडू, 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 दुडू चालत अशा जवळ धावतच अशा येत होत्या. आणि त्यांचा स्पीड इतका होता, की बसपेक्षा त्या खूप पुढे जायच्या, थांबायच्या, मग अशा मागे वळून बघायच्या आणि परत तिथपर्यंत बस आली त्यांच्यापर्यंत, की परत त्या दुडू, 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 दुडू आमच्याबरोबर यायच्या. अशा त्या घरापर्यंत माझ्याबरोबर आल्या आणि 3 दिवस सतत मला त्या घरामध्ये जाणवत होत्या.
वा, किती छान. सुंदर अनुभव. आणि हे जे आई तुम्हाला दिसत होत्या, या स्वप्नात होतं का प्रत्यक्षात नाही, होतं? नाही. म्हणजे मी प्रत्यक्ष आईंच्याकडनं निघाल्यानंतर बस चालू असताना मला उघड्या डोळ्यांनी दिसत होतं आणि मला हसू पण येत होतं. कारण ते इतकं सुंदर दृश्य होतं ना, की असं आई आई आता आपल्या किती देखण्या आणि अशा खूपच छान असं. तर ते ते जे त्या अशा ज्या दुडू चालत होत्या ना, ते खूप छान वाटत होतं. आणि ते प्रत्यक्ष होतं. ते काही डोळे मिटून नव्हतं किंवा स्वप्न पण नव्हतं. वाह! किती छान. म्हणजे आईंच्याबद्दल तुम्हाला जे आधी वाटत होतं, हं. आता आईने तुम्हाला एक आपण म्हणूयात की हा चमत्कार दाखवला. हो. पण मग त्याच्यानंतर घरी गेल्यावरती काय घडलं मग पुढे? काही नाही, घरी गेल्यानंतर ना 3 दिवस मला सतत त्या माझ्या जवळ म्हणजे अगदी कित्येक वेळा तर मला असं खांद्याला किंवा पाठीला असा त्यांचा स्पर्श जाणवायचा. इतक्या त्या जवळ मला म्हणजे मी स्वयंपाक करत असेल किंवा घरातली काही कामं करत असेल किंवा मी झोपलेली असेल, वाचत असेल, पूजा करत असेल, तर अगदी माझ्या जवळ उभ्या असल्यासारख्या मला त्या दिसत होत्या. पण तुम्हाला भीती नाही वाटली त्याची? नाही, मला आनंद वाटायचा ना, कारण त्या दिसतायत मला म्हणजे त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि ओढ निर्माण झाली होती ना आणि त्या सतत माझ्या जवळ दिसतायत, तर मला खूप आनंद मिळत होता त्याच्यामध्ये. आईंचं प्रत्यक्ष ध्यानात दर्शन होणं आणि उघड्या डोळ्यांनी नाही, उघड्या नेत्रांनी दर्शन होणं म्हणजे ह्या पहिल्यांदाच तुमच्याकडून आम्ही अशा प्रकारचा अनुभव ऐकतोय. खरंय. हं. मग ह्याच्यानंतर आता अनुग्रह घेतला पाहिजे, असं तुम्हाला नक्की वाटत असेल नाही? नाही, तोवर तरी वाटत नव्हतं. त्याच्यानंतर काय झालं, मी आणि मालुताई म्हणजे त्या मला मालुताईंना मी हे सांगितलं ना, असं मला सारखा भास होतोय म्हणून. तर असा कसा मला भास होतोय? तर त्या म्हणाल्या, "हा भास नाहीये, हा त्यांना सांगायला पाहिजे. हे काय होतंय ना, हे सांगायला पाहिजे." म्हणून आम्ही दोघीजणी गेलो आईंच्याकडे आणि आईंना सांगितलं, की "आई, मला असा सारखा भास होत होता. बसमधनं पण तुम्ही म्हणजे मला असं माझ्या बरोबरीने धावताना दिसत होत्या. पुढे जायच्या, परत माझ्याबरोबर यायच्या. घरीसुद्धा जाणवलं." तेव्हा आई म्हणाल्या, "अगं, तो भास नव्हता. मी ना सूक्ष्म रूपाने तुझ्याबरोबर सतत होते, तुझ्याबरोबरच आले होते. कारण मला तुझं नेचर कसं आहे ते बघायचं होतं." क्या बात है! वाह! हो, सुंदर. म्हणजे गुरूंनी शिष्याचा एक केलेला अभ्यास किंवा सूक्ष्म परीक्षण, हो, म्हणजे खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. हो, पण आहे. तुम्ही तुम्ही म्हटलात, की मला नाही वाटलं अनुग्रह घ्यावासा, असं का? नाही म्हणजे बायका अनुग्रह घेतात किंवा असं हे मला माहीत म्हणजे घरचं जरी वातावरण असं हे होतं की नाही, माझ्या आजोबांनी, पणजोबांनी प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजांचा घेतला होता अनुग्रह. पण सगळ्या पुरुषांनी घेतलेला होता. बाई बाई माणसाने असा कोणी अनुग्रह घेतलेला मला माहिती नव्हतं. त्यामुळे वाटायचं की बायका कधी अनुग्रह घेत नाही. मग मला मालुताईच म्हणाल्या, "अगं, तू अनुग्रह घेतला पाहिजे." तर म्हटलं, "नाही हो, असं कसं?" म्हटलं, बायका तर कधीच घेत नाही." म्हणे, "मग मी काही पुरुष आहे का? मी नाही का घेतला?" असं म्हणजे त्या ह्यानी पण बोलल्या. पण मग माहिती नाही. पण मग मला मात्र आतून वाटायला लागलं, की आपण आता खरंच घेतला पाहिजे अनुग्रह. म्हणजे आईंच्याबद्दल ओढही खूप वाटायला लागली, प्रेमही खूप वाटायला लागलं. अर्चना काकू, तुम्हाला इतके छान-छान अनुभव आलेले आहेत, हं, येत होते त्यावेळेला. हं. मग आता अनुग्रह घ्यावा अशी ओढ तर तुमच्या मनामध्ये असेल ना? हो. हो, आधी एकदम सुरुवातीला नव्हती. पण नंतर इतकी ओढ वाढली ना, की मग वाटायला लागलं, की आपण घ्यावा. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसातच गुरुपौर्णिमा होती आणि आईंना पत्र पाठवून मी विचारलं, की "आई, अनुग्रह घ्यायची इच्छा आहे, तर तुम्ही द्याल का अनुग्रह?" तर त्या म्हणाल्या, "हो, गुरुपौर्णिमेला कार्यक्रम असतो. त्या दिवशी गर्दी खूप असते, पण मी आदल्या दिवशी तुला नक्की अनुग्रह देईन." आणि वाह! आईंच्या घरी माडीवरती मला आईंचा अनुग्रह झाला. वाह, वाह, वाह! मग तुमच्याबरोबर अजून कोणी अनुग्रह घ्यायला होते त्यावेळेला? हो, होत्या. त्यावेळेला एक खांबेकर म्हणून आजी होत्या. हां, त्यांनी मी आणि स्नेहल मालुताईंची जी मुलगी आहे बरं. ती, अशा आम्ही तिघांनी अनुग्रह घेतला. आणि मग अनुग्रहाच्या वेळेला आईने तुमच्या कपाळाला स्पर्श केला असेल, हो. तर त्यावेळेला काही अनुभव तुम्हाला आला? नाही, असा खूप फार वेगळा असा काही अनुभव आला नाही, पण काहीतरी आपल्यामध्ये बदल घडतोय किंवा काहीतरी आपल्यामध्ये एक झिंजिण्या आल्यासारख्या किंवा एक वेगळं काहीतरी जाणवलं. खूप आनंद, आतून आनंद खूप जाणवत होता. आणि अनुग्रहानंतरची जी गुरुपौर्णिमा होती तुमची, ती कशी होती मग? म्हणजे दुसऱ्या दिवशीची हो, ना? दुसऱ्या हो. दिवशीची. खूपच छान गजानन मंगल कार्यालय ना, त्या कार्यालयामध्ये कार्यक्रम घेतलेला होता आणि जेवण वगैरे म्हणजे तिथेच हे होतं महाप्रसाद वगैरे.
तर सगळेजण आईंच्या ताटातलं हे घेत होते. आई सगळ्यांना म्हणजे त्यांच्या ह्याच्यातलं ताटातलं उष्ट असं देत होत्या, प्रसाद म्हणून देत होत्या. पण कुठेतरी संकोच, नुकताच अनुग्रह घेतलेला आणि आपण कसं हे करावं. मग आईंनीच मला जवळ बोलवलं आणि त्यातलं श्रीखंड आणि पुरीचा एक घास आईंनी मला दिला वाह! होता. खरंच तुम्ही हो. खूप भाग्यवान आहात. आता अनुग्रह झालेला आहे. हां. इतके दिवस लाडे-लाडे आईंच्या तुम्ही जवळ होतात. हो, पण आता गुरु आणि शिष्याचं एक नातं तयार झालेलं आहे. हो. तर साधना हां. हा मुख्य विषय तिथे येतो. बरोबर आहे. तर हां. आईंनी साधनेविषयी तुम्हाला काही मार्गदर्शन केलं होतं त्यावेळेला? नाही, आई फक्त म्हणायच्या, की आपला ध्यान मार्ग आहे आणि ध्यानाला म्हणजे ध्यान करायचं रोजचं. पण असं काही आईंच्यामध्ये जी काही इतक्या दिव्य आपल्या आई होत्या, की त्यांच्या सहवासात गेल्यानंतर, त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपोआपच ध्यान व्हायचं. म्हणजे डोळे मिटले जायचे आणि ध्यानालाच बसलं जायचं. मग त्यावेळेला ध्यानात काही अनुभव तुम्हाला आले असतील? हो, खूप दिव्य अनुभव आले. म्हणजे ती आईंची एवढी कृपा होती, त्या इतक्या म्हणजे खरंचच आपल्या आई इतक्या ग्रेट आहेत, की माझ्यासारख्या गण्या गोट्याला त्यांनी एवढे मोठे, सुंदर, अप्रतिम अनुभव दिले, की विचारता सोय नाही. आणि एवढं त्या स्वतः देत असून ना, स्वतःकडे मोठेपणा किंवा स्वतःकडे त्याचं कर्तृत्व कधी घेत नव्हत्या. असं त्यांना ते जेव्हा अनुभव सांगायच्या ना, तेव्हा मला म्हणायच्या, "अगं हो, तुझी गेल्या जन्मी खूप साधना झाली आहे ना." म्हणजे स्वतः त्या देत होत्या, पण तरीसुद्धा म्हणायच्या, की "तुझी गेल्या जन्मी खूप साधना झाली आहे ना, ती काही राहिलेली तुझी जी दर्शनं आहेत, ती तुला आत्ता होत आहेत. ते गुरूंच्या सहवासात आल्यामुळे ते तुझं फुलतंय किंवा काय हं. असं हे होतंय म्हणून सांगितलं. पण तुम्ही म्हटलात गेल्या जन्मीची साधना. हां. या विषयावर कधी पुढे बोलणं झालं? हो. त्यावेळेला काय हां. सांगितलं होतं आईंनी? नाही त्यावेळेला आई म्हणाल्या, की एकतर तुझ्या वाडवडिलांच्या पुण्याईमुळे तुला हे मिळालेलं आहे सगळं पुण्याईचं गाठोडं बरं. आणि 3 जन्मामध्ये तुझी एका जन्मामध्ये अ, शंकराची उपासना खूप झालेली आहे. हं. मागच्या जन्मामध्ये दत्तात्रेयांची उपासना खूप झालेली आहे. तर कारण मला शंकराची आणि दत्तात्रेयांची खूप दर्शनं व्हायची. बरं. स्वप्नामध्ये व्हायची, ध्यानामध्ये व्हायची. तर ते मी आईंना सांगायची, की "आई मला अशी दर्शनं होतात म्हणून." तर त्या म्हणाल्या, की "ती तिथपर्यंत तुझी साधना गेलेली होती आणि त्याच्यामुळे ही दर्शनं तेव्हा राहिलेली दर्शनं आत्ता आत्ता तुला होत. होत आहेत." असं सांगितलं. पण मग तुमचा मंत्र नारायणाचा आहे का वेगळा आहे? नाही, माझा गणपतीचा आहे. मला खरं बरं. गणपती लहानपणापासून गणपती खूप आवडायचा. तर आई म्हणाल्या, "तुला कुठला देव आवडतो?" तर मी म्हटलं, "मला गणपती आवडतो." तर आई म्हणाल्या, "मला नाही बाई फारसा आवडत." पण हं. इतकं अज्ञान तेव्हा कळत पण नव्हतं. हो. पण मी हट्ट केला, "आई नाही, मला गणपतीचाच मंत्र हवे." बरं. पण त्याची पुढे गंमत अशी झाली, की दिला आईंनी मला गणपतीचा मंत्र. आता अलीकडे मात्र असं होतंय, की कितीही मी गणपतीचा जप करायचा म्हटला, तरी माझ्याकडनं होत नाही. तो शंकराचाच केला होतं. जातो. मला मग ते ते तेच हां. म्हणायचं होतं, हं. की शंकर म्हणा किंवा दत्तात्रय म्हणा, हे वैराग्य हो, ज्याच्यासाठी आपण हे हो, म्हटलं जातं हो, हो. आणि अचानकपणे तुम्ही म्हटला, की आराध्य माझं गणपती हो, आहे हो, हो. आणि तेही आईंनी स्वीकारलं खरं तर. हो, स्वीकारलं खरंच. म्हणजे हट्ट म्हणजे तो म्हणतात ना, हो, की बालहट्ट म्हणा बालहट्ट, किंवा राजहट्ट हां, असं. हां, तसं तसं ते वाह! झालं. खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. आता ध्यानाकडे आपण येऊयात, की हां. तुम्ही पूर्वी ध्यान करायचा का? नाही आधी नव्हते करत. पण माझी उपासना लहानपणापासून होती. बरं. मग लहानपणापासून म्हणजे घरातलं वातावरण पूर्ण आध्यात्मिक असल्यामुळे माहेरचं, माझी उपासना भरपूरच होती. म्हणजे मी केली नाही ना उपासना, तर मला मला ताप यायचा बरं. आणि तो ताप इतका यायचा, की तो औषधाने सुद्धा जायचा नाही. पण तेवढी पोथी वाचली, तेवढा जप केला, की आपोआप ताप उतरायचा. तुम्ही मगाशी म्हटलात, की हं, ध्यानातले अनुभव आईंना मी सांगायला जायचे. हं. तर असा काही एखादा अनुभव तुम्हाला इथे सांगता येईल का आता? हो, येईल. सांगा ना. हां. एकदा असं मला हे झालं, दिसलं ध्यानामध्ये म्हणजे आईंच्या इथेच मी तपोवनामध्येच ध्यानाला बसलेले होते. तर उंच टेकडीवरती घर आहे. हं. हां. आणि त्या घरामध्ये सगळं सोनेरी-सोनेरी आहे. बाहेरची झाडं किंवा काय कुठेही दुसऱ्या रंगाला वाव नव्हता. आणि घरातलं फर्निचर म्हणा किंवा किचन कट्टा वगैरे सगळं असं मी एकटीच आहे घरामध्ये आणि माझ्याकडे दोघं नवरा-बायको आणि त्यांचा एक लहान मुलगा. तिघंही अतिशय सुंदर, दैवी सुंदर म्हणतो की नाही, हं. तसे सुंदर होते ते. आणि ते तिघं जण आले आणि ते असं डायनिंग टेबल आणि खुर्चीवरती असे ते बसले होते. तो लहान मुलगा आजूबाजूला असा खेळत होता, बघत होता. आणि मी कॉफी वगैरे त्यांना केली आणि त्यांच्या समोर ना एक छोटी बाटली होती काचेची. हं.
पण माझं सारखं लक्ष म्हणजे ते बोलत होते माझ्याशी, पण माझं सारखं लक्ष त्या बाटलीकडे होतं, की काय आहे त्या बाटलीत? काय आहे त्या बाटलीत? कारण त्याच्या सगळीकडे जरी सोनेरी रंग होता, तरीसुद्धा त्या बाटलीत मध्ये ना ट्रान्सपरंट बाटली होती काचेची हं, आणि त्याच्यामध्ये निळा आणि सोनेरी रंगाचे असे थर होते. हं. हे काय असेल? काय असेल? मला खूप उत्सुकता लागली. मग त्या दोघांच्या लक्षात आलं, ते जे पती-पत्नी होते त्यांच्या लक्षात आलं, की हे बघतायत असं म्हणजे ह्यांचं काहीतरी उत्सुकता वाटते यांना. मग त्यांनी सांगितलं, की "अहो, हा जो मुलगा आहे ना आमचा, त्याचं औषध आहे ह्या बाटलीमध्ये." बरं. तर मी म्हटलं, "हो, त्याचं औषध?" म्हणजे मला एकदम हं. असं काही वेगळं असं आश्चर्य वाटलं म्हणजे. तर म्हणे, "थांबा तुम्हाला हे करतो, देतो" म्हणे, "ते काय आहे ते बघा." आणि त्यांनी झाकण उघडलं. आतमध्ये असं ते सोनेरी आणि असं निळसर ते जे हे होतं, हं. तर त्याच्यामध्ये क्रोसिनच्या आकाराच्या सोनेरी अगदी म्हणजे अगदी सोन्याच्याच असल्यासारख्या गोळ्या होत्या. बरं. त्यातली एक गोळी काढून त्यांनी दिली. "ह्याचं औषध आहे हो ते." हं, असं म्हणजे मला परत त्यांनी अगदी खूप कौतुकाने सांगितलं. हं, तर म्हणे, "तुम्ही चाखून तर बघा." हं. आणि त्यांनी ती गोळी मला दिली. ती गोळी दिली, मी तोंडात टाकली. दादा ह्या घटकेला सुद्धा मला ती अमृताची चव माझ्या तोंडावर येते. वाह! इतकी म्हणजे ह्या गोष्टीला आज 35 वर्ष झाली, ह्या अनुभवाला. पण अजूनही जसंच्या तसं डोळ्यापुढे येतं आणि ती चव पण तोंडावर येते. खरंच हा दिव्य अनुभव आहे. हो, पण दिव्य अनुभव पण तो. तुम्ही तो आईंना सांगितलात? हो, सांगितला. तर गंमत अशी ती गोळी मी खाल्ली. हां. त्याच्यात खूप चव अशी अप्रतिमच म्हणजे खरंच अमृत होतं ते. आणि ते मी खाल्लं आणि तिथलं ते दृश्य एकदम हे झालं. मी अशी गॅलरीत दिसते, उंच टेकडीवर ते घर होतं ना हं. आणि असा समोर मस्त नागमोडी रस्ता, दोन्ही बाजूला सोनेरी झाडी आणि ते पती-पत्नी कुठेतरी आणि तो मुलगा पण गायब झालेला दिसला. मी म्हणते, "कुठे गेले, कुठे गेले?" असं लांबपर्यंत नजर फिरवते. कारण कुठे बाकी घरं वगैरे काही दिसत नाही, पण मोकळा असा रस्ता आणि झाडी. तर 4-5 वळणं पुढे गेल्यानंतर ते तिघं जण मला दिसले हं, आणि त्या क्षणी मला वाटलं, की आपण त्यांच्या इथे जायला पाहिजे. हं, तर आपण रथात किंवा टांग्यात बसल्यानंतर हं. कसं होतं, की आपण इकडे आपलं तोंड असतं आणि चालवणारा पुढे असतो. म्हणजे आपलं रस्त्याच्या मागच्या बाजूला तोंड असतं. तशी मी घराकडे तोंड करून अशी आकाशातनं तरंगत, तरंगत, तरंगत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. तर ते जाताना मला काय दिसलं, की मी जातीये तर माझ्याबरोबर असा एवढा जाड असा सोनेरी पट्टा, त्याला एवढं मोठं पुढे सोनेरीच तोंड आहे आणि तो असा माझ्याबरोबर येतोय. तर मी विसरून गेले. ते पती-पत्नी विसरले, सगळं विसरले आणि फक्त मला ते सोनेरी असा तो प्रकाशाचा पट्टा दिसतोय आणि मी त्याच्याकडे बघते, की हे काय असेल? आणि असं गेले आणि ते ठिकाण जसं जवळ यायला लागलं, तसा तो सोनेरी पट्टा एकदम असा वर आला. हं. त्याचा पूर्ण गोळा झाला आणि तो माझ्या असा आतमध्ये गेला. बाप एकदम अशी हे झाले. एक हं. जिभेवर ती गोड चव. हो. त्यातनं तो प्रकाश संपूर्ण माझ्या शरीरात असा पूर्ण असा हे झाला आणि इतका सुगंध येत होता, की विचारता सोय नाही. आणि मी तिथे जाऊन पोहोचले, तर तिथे सुंदर असं गणपतीचं देऊळ होतं. ते पती-पत्नी किंवा हे कोणी हं, नव्हतं. हं, 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 मग हा अनुभव मी आईंना सांगितला. हं. आईंना सांगितला तर आई म्हणाल्या, "अगं ते गणपती शंकर आणि पार्वती होते वाह! आणि ते अमृताची गोळी त्यांनी अमृत तत्व तुझं हे झालं वाह! आणि ती कुंडलिनीचं तुझं हे दर्शन होतं." क्या बात आहे! म्हणजे तुमची हो, कुंडलिनी त्यावेळेला जागृत झाली जागृत झाली. असं. आईंच्या म्हणजे आईंची जी नुसत्या दृष्टीने म्हणा किंवा माझी तेव्हा एवढी मी खूप साधना पण करत नव्हते. तरी हं. पण त्यांच्या नुसत्या दृष्टीने किंवा आईंच्या हो, कृपेने कारण तुमची वाडवडिलांची हो, पुण्य आणि पुन्हा आहे. पूर्वजन्मीची ती साधना आई होती. आईंची कृपा खऱ्या हो. अर्थाने, नाही खऱ्या खरं आहे. अर्थाने. पण आईंच्या समोर बसलेलं असताना ध्यान लागणं वेगळं. हो, पण जेव्हा तुम्ही परत घरी आला असाल, हो. त्यावेळेला ध्यानाची काय स्थिती होती? हो, खूप. म्हणजे तेव्हा माझं दुकान होतं. मला जास्त दिवसभरामध्ये ध्यानाला बसायला व्हायचं नाही. आई म्हणाल्या होत्या, "11 वाजता बसत जा." पण मला हं, 11चं टायमिंग कधीच नाही. कारण मी घरी 1 वाजता यायचे. हं, त्यामुळे ध्यानाला काही मला असा वेळ मिळायचा नाही. हं, तर आईंना मी सांगितलं, की "आई मला काय होतं काम खूप असतं." तर आई म्हणाल्या, की "ठीक आहे. तुला केव्हा मग बसावसं वाटतं?" तर म्हटलं, "आई माझं रात्री 1:30 वाजता माझी झोप पूर्ण होते आणि मी खूप फ्रेश असते आणि त्यावेळेला मला ध्यानाला बसावसं वाटतं. पण आई म्हणतात ना, की 12 नंतर ध्यानाला बसू नये. पण मला दुसरी कुठलीच वेळ होत नाही कारण मग आई म्हणाल्या, "पहाटे बसत जा." तर म्हटलं, "आई पहाटे इतकं व्यवधान असतं, की मला 8 वाजता दुकान उघडायचं असतं. त्याच्या आत घरातली सगळी कामं उरकायची असतात. त्यामुळे मला काही तेव्हा जमणार नाही." तर म्हणे, "ठीक आहे, मी स्वामीजींना संकल्प करते, की ही ध्यानाला बसेल, त्यावेळेला तिला संरक्षण कवच तुम्ही द्या." म्हणजे तिथे सुद्धा खरं ते आईंनीच दिलं. खरं. पण आईंनी
म्हणजे ते स्वतःकडे कधी काही घ्यायच्या नाही ना. मोठेपणा बरोबर आहे. किंवा हो, हो. कर्तृत्व स्वतःकडे घेतच नव्हत्या. म्हणे मी स्वामीजींना संकल्प करते, की हिला कुठलाही त्रास न होऊ देता तिच्याभोवती तुम्ही कवच ठेवा. हं. आणि मग मी रात्री 1:30 वाजता ध्यानाला बसायची. त्यावेळेला मात्र मला फार दिव्य अनुभव यायचे. वाह! हो, खूप किती छान. सुंदर अनुभव यायचे. प्रकाश दिसायचा केवढा, आई दिसायच्या प्रत्यक्ष. कल्पवृक्षाच्या खाली आई दिसायच्या. क्या बात म्हणजे है! केवढा मोठा वृक्ष दिसायचा आणि त्या प्रकाशामध्ये असं तेजस्वी प्रकाश आईंच्या अंगातनं निघताना आणि तिथे आई बसलेल्या दिसायच्या. अगदी खूपच छान. पण ह्याच्यामध्ये आईंचं एक आणखीन मोठेपण म्हणजे बघा किती आहे, की त्या एक उच्च कोटीच्या योगिनी आहेत, हं, हां, हं, संत आहेत हं. आणि आपला शिष्य आहे, त्याला जमत नाहीये. खरं तर शिष्याने गुरूंची आज्ञा पाळणं गरजेचं हो, असतं. हो, त्यांनी जे तुम्हाला 11ची वेळ सांगितली असेल, ती काहीतरी हो, विचार करून हो, सांगितली हो, असेल. हो, हो. पण तेही तुम्हाला जमत नाहीये, तर तुम्हाला ॲडजस्टमेंट करून बाबा हिला साधनेला बसवूयात हो, आणि हो. तिच्याकडनं करून घेऊयात. हे खरंच त्यांचं एक खूप मोठेपणा मोठेपण आहे. मोठेपण आहे आणि खरंच म्हणजे ती गुरु माऊलीच आहे. म्हणूनच तिने केलं हे. अगदी म्हणजे नियमाच्या बाहेर जाऊन खरंच शिष्यासाठी गुरुच अगदी करू अगदी शकतो आणि खरंच, केलं खरंच. त्यांनी आणि ते म्हणजे नातंच एक वेगळं असतं वेगळं असतं. आणि तुमचे जे दिव्य अनुभव आहेत त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंच आहे आणि तुमचं जे नातं आहे हं, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंच आहे. हं. पण इथं वेळ झालेली आहे थांबण्याची. हो, तर हां, आपण पुढच्या भागामध्ये हे अनुभव नक्की जाणून घेऊयात. हो. आणि आपल्या साधकांना, प्रेक्षकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, की आई मिरजेमध्ये ज्या वाड्यात राहायच्या, बाळवाड्यात, त्याच्या समोरचं कार्यालय कोणतं होतं? हे कॉमेंट्समध्ये आम्हाला सांगा. भेटूयात पुढच्या भागात. हरिओम. हरिओम.